बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही। बंधनापासोनी उकलिल्या गाठी, बंधनापासोनी उकलिल्या गाठी, देता आली मिठी सावकाश। येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधरिते घर केले। येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही विठ्ठल। महायुगपीठे तुटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चित आनंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग। कान्हा प्रिय बंधू, गुणातीत साधू, अवतार ज्येष्ठ, वैदिक निष्ठ, संप्रदाय श्रेष्ठ, अखिल विश्वाच्या परमार्थ घरामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या तुकोपनिषदातील निवडला गेलेला अभंग आहे। विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा असेल। चालत असलेला भक्ती महोत्सव, या भक्ती महोत्सवामध्ये सकाळी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, दुपारी माझ्या तुकोबारायांच्या गात्याचं भजन, त्यानंतर प्रभू श्रीरामाची कथा, त्यानंतर हरिपाठ असेल आणि हरिकीर्तन, काकडा भजन चालत असलेली ही परंपरा। हा उत्सव महाशिवरात्रीनिमित्त, बरोबर, महाशिवरात्रीच्या निमित्त हा उत्सव आहे।
मागे मी बरेच वेळेला इथं आलेलो आहे. आमचे परम आदरणीय ज्यांनी ग्रंथाचं अध्ययन केलंय ते म्हणजे मला परमेश्वरजी आमचे दत्ता महाराज मला काल बोलले की अलीकडं ते काय म्हणतात त्याला, पुढे अलीकडच्या आपल्या मराठवाडी भाषेमध्ये पोटलीमध्ये भरलेला माल निवडून त्याचे ते छोटे छोटे व्हिडिओ बनवून जगमान्य होण्यापेक्षा देवमान्य होण्याच्या रस्त्यावरती वाटचाल करण्यासाठी जो ग्रंथाचं अध्ययन लागतं त्या ग्रंथाचं अध्ययन आमचे परम आदरणीय परमार्थप्रेमी संतोषजी महाराज वगैरे यांनी बरेच वेळेला मला इथं 5-7 वेळेला 5-7 कीर्तन झालेत माझ्या या गावामध्ये. त्यानंतर या सप्ताहामध्ये येण्यासाठी या गावचे माजी प्रथम नागरिक म्हणजे माजी सरपंच आदरणीय अनिलजी सुतार असतील, आमचे आदरणीय परमार्थप्रेमी हरिभक्तपरायण मोहनजी महाराज जायफळकर असतील, यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. तुम्हा सर्व सप्ताह कमिटीचे धन्यवाद. टाळकरी वृंद असतील, गायनाचार्य असतील, हार्मोनियम बाबा असतील, आमचे परम आदरणीय जे कीर्तनकारावरती अभ्यासावरती आणि भावपूर्ण चाली म्हणण्यावरती जे प्रेम करतात आणि स्वतःही भजन करतात असे आमचे गुंडरे साहेब, ते माझ्यासारख्या वारकऱ्याच्या सेवेला आले त्याबद्दल धन्यवाद. आमचे लातूरची गायन कोकिळा, मी त्यांना प्रेमाने म्हणत असतो की गोडगड्याचे धनी आदरणीय आमचे दत्ता महाराज, सर्व आणि सर्व मात्रपित्र वर्ग, माझा तरुण बांधव आहे आणि माईक सिस्टीमवाले आचार्य, सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल महाशिवरात्रीच्या निमित्ताने चालत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. नामदेवरायांना विचारा, अरे जे वारकरी संप्रदायातले हे कीर्तन सप्ताह चालू आहेत त्या कीर्तन सप्ताहामधले पहिले वैष्णव जर कोण असतील, पहिले वैष्णव जर कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहेत. तुम्ही आम्ही कोणी बोरगावहून करत असेल, कोणी लातूरहून करत असेल, कोणी कुठून करत असेल, महाराष्ट्राच्या बाहेरून वारी करत असेल, भगवान शंकराने कैलासातून वारी केली. काल महाराजाने महाराजांचं कीर्तन होतं म्हणून एवढं आत्मविश्वासाने बोलतं की त्यांनी महाशिवरात्रीचं चरित्र बऱ्यापैकी निरूपण केलेलं आहे. तरी पण दुर्युक्तीचा दोष स्वीकारून मी परत त्याला हात घालतोय. थोडंसं त्याची पार्श्वभूमिका मांडून मी पुढे चलतो. कैलासावरून वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर वारकरी त्यालाच म्हणतात, पाऊस जरी पडलेला असेल, पेरणी तोंडावर असेल आणि पेरणी तोंडावर असेल, पेरणी जाग्यावरती ठेवून तिकडं मरू देत, घेतली हाडपीन निघाला झेंडा पताक घेऊन आपलं. आणि पताक म्हणजे वारकऱ्याचं काय माहिती आहे का, वारकऱ्याचा विठ्ठल आहे. पहिली मूर्तीपूजा नव्हती. आणि या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबारायांना सुद्धा हेच सांगायचं आहे की पारमार्थिक जीवनातल्या जी साधनेची पराकाष्ठा काय असते आणि ती पराकाष्ठा पूर्ण करून संतत्व अवस्थेला, सिद्ध अवस्थेला पोहोचल्यानंतरचे तुकोबारायांचे हे शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. वारकऱ्यांचा विठ्ठल ध्वज आहे. अरे चैन पडली नाही पाहिजे एकादशी आल्यानंतर वारकऱ्याला. संपदा सोळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, लागला पंढरीचा, पंढरीचा सोहळा नावडे मनाला. सोहळा
लागला टकला पंढरीचा लागला टकला टाळ पंढरीचा लागला टकला पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी जावे पंढरीसी आवडे मनासी जावे पंढरीची हॅलो आवडे मनाचे आवाज जावे पंढरीची वा वा ही फडकरी उत्तरने वाजवलं छान धन्यवाद. संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा टकळा लागला पंढरीचा तयानाम वारकरी संपदा सोहळा त्या सोहळ्याला जाण्यासाठी पंढरीचा टकळा लागला तयानाम वारकरी यात नवल नाही तुमचा आमचं सोडा. कैलासातून भगवान शंकर वारीला निघाले तेवढ्यामध्ये आईसाहेबांनी सांगितलं वारीला मलाही यायचं आहे मलाही यायचं म्हणल्यानंतर नाविलाज झाला. अगं तिथं लय गर्दी असते तुला नाही जमणार. वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये वारकरी लय चेपून आषाढीच्या एकादशी दिवशी प्रदक्षिणा घाला बघा दुपारच्या वेळेला कशी गर्दी असते. कठीण आहे नाही जमणार. तरीही ऐकलं नाही. पार्वती आईसाहेबांनी सांगितलं मलाही यायचं वारीला. नाविलाज झाला. निघाले महाराज. निघाल्यानंतर पुढे चिरंजीवी हात केला मलाही यायचं आहे. आता बाल हट्ट आहे. पती बाप्पाने हात केला मलाही वारीला यायचं आहे मलाही वारीला यायचं आहे. त्यांनी सांगितलं अरे लय गर्दी असते 10-12 लाख वारकरी असतात आषाढीची वारी आणि त्या गर्दीतलं काय सांगावं अवघड आहे म्हणे. त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं आपली गाडी काढा ना. गाडी गाडी म्हणजे काय नंदीकिशोर. नंदीकिशोराला काढलं महाराज. बसले. पद्यामध्ये त्याचं वर्णन करून तुम्हाला सांगतो. दसचरण जयाला चौपदी चालत आहे नयन हे आकराजा पंचमुखास पाहे खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला पशुजरे जयात म्हणो तया ते दो पुच्छ तयाला. पद्यामध्ये त्याचं वर्णन असं आहे दसचरण जयाला ज्याला 10 चरण आहेत पण 4 पायाने चालतो. कुणाकुणाचे नंदीचे 4 पाय गणपतीचे 2 पाय मोजत राहा तुला विचारणार आहे. नंदीचे 4 पाय गणपतीचे 2 पाय महादेवाचे 2 पाय पार्वतीचे 2 पाय किती झाले. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. नंदीवरती नंदी चालतोय 10 चरण आहेत. पुढे चला. नयन हे आकराजा पंचमुखास पाहे. 11 नयन आहेत म्हणजे 11 डोळे आहेत. 2 डोळे नंदीचे 2 डोळे गणपतीचे 2 डोळे पार्वतीचे 2 डोळे सापाचे 3 डोळे महादेवाचे किती झाले. किती झाले 10. बर आयुष्य कमी होईल नीट गणित करा. 8च्या आकड्यासारखं आयुष्य आहे. तुलसीदासांचं रामायण ऐकतात. तुलसीदासजी सांगतात घटत घटत घट जाय जैस का 8 का अंक. 8चा अंक कसा कमी होत चालतं सांगू का. 8 1 8 येते ना. 8 2 16 6 1 झाला ना 1 कमी. तसंच कमी होत चालतंय. पुढे म्हणत चला पाडा तुम्ही बघा कसं होतंय पुढे. 8 2 16 8 3 24 4 आणि 2 गणित शिकवत नाहीत का शिक्षक. बरं असं पुढे चला. नयन हे 11 पंचमुखास पाहे. 5 मुख आहेत. खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला. 8 कान आहेत. गणपतीचे 2 कान पार्वतीचे 2 कान नंदीचे 2 कान भगवान शंकराचे 2 कान असे 8
आणि पुच्छ 2 आहेत, एक सापाचं आणि नंदीचं. असे वारीचं वर्णन आहे. पण वारीला निघाले म्हणून वैष्णव जर आद्य कोण असतील तर ते भगवान शंकर वैष्णव आहेत. नामदेवराय वर्णन करत असताना बोलतात, ओम नमो शिवाय. आदि ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. गयानी खादी घेतली खादी कावडी घेतली खादी. कावडी घेत कावडी घेतली मिळाली संत माझी. मिळाली संत माझी. मिळाली वैष्णवाची. हा संत चरण रे वंदोरे. त्यांचे चरण वंदोरे. हे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. शिवनाम ओम नमो शिवाजी. कावडी घेतली काजी. मिळाली संत माझी चरण रज वंदोरे. ओम नमो मिळाली संत माझी संत चरण वंदोरे. ओम नमो शिवाधी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी. त्यांचे चरण रे नो वंदुरे. शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळ बापुडिया रे. असे हे आद्य वैष्णव जर कोण असतील तर आपल्या संप्रदायातले भगवान शंकर आहेत. त्यांच्या या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने आता इथून आपलं कीर्तन चालू झालं. त्या उत्सवाच्या निमित्ताने हा चालत असलेला भक्ती महोत्सव आहे आणि त्याच्यातली ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याकडं तुम्हा सर्व ग्रामस्थांनी सोपवलेली आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने अभंगाचं आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जीवनामध्ये साधना झाली पाहिजे. साधनेसाठी ते आहे हे भाड्याच्या तत्वावरती आणलेलं आहे. देह आणला पाचाचा उसना. उसना आणलंय मग त्याचं उसना आणलेलं उसनं परत द्यावं लागेल का नाही? द्यावं लागेल. दुर्लभ असणारा देह आहे. दुर्लभम त्रयमय वेदत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षित्वम महापुरुष संश्रयाः. शास्त्रकार सांगतात दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला भेटला. अरे तुमचं आमचं सोडा, भगवंताला सुद्धा म्हणावं लागलं बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तुकोबारायांना सुद्धा म्हणावं लागलं बहुजन्मी केला लाग तो हा भाग पावलो. तुकोबारायांना म्हणावं लागलं, शास्त्रकारांना म्हणावं लागलं, परमात्म्याला म्हणावं लागलं की एका जन्मामध्ये सिद्ध अवस्थेला संत अवस्थेला जाता येत नाही. मग संत अवस्थेला महाराज गेलेलं जाऊ देत, राहिलेल्या उर्वरित आयुष्यामध्ये आम्ही सिद्ध होण्यासाठी साधना करायची आहे आम्हाला. मग आम्ही करावं काय? अभंगाचं प्रथम चरण. बोला बा विठ्ठल पाहावा विठ्ठल.
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी करावा जीव भावे करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोचे मन झाले हाव भरी एने तोचे मन झाले हव आ बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे. श्री तुकोबारा यांना साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही सिद्ध अवस्थेला पोहोचलात, संत अवस्थेवरती आरूढ झालात, त्या अवस्थेवरती जाण्यासाठी तुम्ही केलेली साधना काय? त्यावेळेला तुकोबाराने दिलेलं उत्तर आहे, मी माझ्या जीवनामध्ये काय केलं, बोलायला लागलो विठ्ठल. अरे बाबा, विठ्ठल बोलत असताना मी काही साध्या शूरश्यधारा नचिकेताचा नेम भगवंताचा संवाद आहे. शूरश्यधारा निशिता दुरतया दुर्गम कतस्त्वत कवयो वदंती. एखादा न्हावी असावा, न्हावी असेलच, प्रत्येक गावात असतोच. तो न्हावी दाढी करत असताना वस्त्रेला लावलेली ब्लेड असावी किंवा तलवारीला लावलेली धार असावी. ती तलवार अशी उतानी ठेवावी आणि त्या तलवारीहून चालणं किती कठीण आहे, किती कठीण आहे, फारच कठीण आहे. तसं पारमार्थिकाला सिद्ध अवस्थेला पोहोचण्यासाठी साधना करत असताना ती धार म्हणजे काय काय माहिती आहे का? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. मी काम, क्रोध, लोभ यांना संपवलं नाही, त्यांची जाग्यावरती राख रांगोळी करून टाकली आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाची सामुग्री, आनंदाची शिदा माझ्या जीवनामध्ये तयार झाली. आज समाज माझा उद करायला लागला. या अभंगाची सुरुवात काय? पिकलिया शेंद कडूपण गेली तैशे या महा केले पांडुरंगे, कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी. माझं शेंदाड जसं पिकतं ना शेतातलं, पिकल्यानंतर त्याला जसं चव तयार होती ना, चव, तसं शेंदाड पिकावं लागतं. साधना करू करू झिजावं लागतं, घासावं लागतं. एवढं सोपं नाही. आम्ही उठल्यापासून लोकांचं वाटोळं करण्यासाठी निघालेले. आमच्या जीवनात कधी एवढी पराकाष्ठी साधना व्हावी कठीण आहे. आणि आमच्याच गाठी पडायच्या म्हणजे दुर्जनाच्यात. दुर्जनाचं काय, दुर्जन काय करतो माहिती आहे? दुर्जनाचं काहीच कामाचं नाही. दुर्लभाचं दुर्जनाचं काहीच कामाला येत नाही. दुर्जनाची शक्ती परेशान परपीडनाय,
शास्त्रकार सांगतात त्याची शक्ती सुद्धा दुसऱ्याला पीडा देण्यासाठीच तयार झालेली असते. विद्या विवादाय धनम मदाय, शास्त्रकार सांगतात त्याची विद्या सुद्धा वाद घालण्यासाठीच असते, चांगली सूचना देण्यासाठी नसते. शास्त्रकारांची भाषा आहे. आम्हाला गाठ कुठं चांगल्याची पडत नाही ना. महाराज तुकोबारायांनी सांगितलं, ज्या संसारामध्ये राहून मी अशुद्ध अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठी केलेली साधना आहे, त्या साधनेच्या पाठीमाग असलेला आश्रय जर कोण असेल तर जिजाऊ माऊली आहेत. जिजा माऊली आहेत. आणखीन याच्या पुढे सांगू, आमचे वक्ते बाबा सांगायचे, वक्ते बाबा म्हणायचे, अरे जिजा माऊली नसते, ते अधिकारी वाणी होती, त्यांच्याच मुखात ते शब्द गोड वाटतात. ते म्हणायचे बाबा, काय म्हणायचे माहिती आहे का? वक्ते बाबा म्हणायचे, हे बघा, तुकाराम महाराजांच्या साधनेच्या पाठीमागं जर जिजाऊ साहेब नसत्या, मा जिजाऊ नसत्या, तर तुकोबाराय साधना करता करता एक दिवस संपले असते, मेले असते म्हणायचे. मला सांगा, इथं अशी एखादी माता आहे का, पती गावाला गेला ना कुठंतरी तीर्थयात्रेला गेला, ते जेवल्याशिवाय न जेवणारी आहे का हो? जर असल ते तिच्या चरणावरती माझा नतमस्तक आहे. नाही बाबा नाही. तुकाराम महाराज साधना करता करता संपले असते, पण त्या साधनेमध्ये काही सामान्यापेक्षा बराचसा भाग, बराचसा अधिकार माता जिजाऊचा आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय साधना करायला लागले. साधना करत असताना हा संसारामध्ये परिवर्तन होतंय. श्रू धातूपासून सार शब्द तयार झाला, स हा त्याला उपसर्ग लागला, संसरती, ज्याच्यामध्ये निमिषाला ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं, परिवर्तन रूपी संसाराला, त्या परिवर्तन रूपी संसाराच्या नावाने आम्ही शून्य घातला आणि शून्य घालून हरिभजनाने जग ढवळून टाकलं. हरिभजनी हे ढवळिले जग, हरिभजनी हे ढवळिले जग, हे हरिभजनी हे ढवळिले जग, हरिभजनी हे ढवळिले जग. सुखविला लाग कळकळाचा, सुखविला लाग कळकळाचा, हरिभजनी हे ढवळिले जग, हरिभजनी हे ढवळिले जग, भजनी हे ढवळिले जग. सुखविला लाग कळकळाचा, सुखविला लाग कळकळाचा, हरी भजन खरा सुखविला लाग कळकळाचा, सुखविला लाग कळकळाचा. तुकोबारायाने या परिवर्तन रूपी संसाराच्या नावाने शून्य घातला, आणि परिवर्तन रूपी संसाराच्या नावाने शून्य घालणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही का? मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, मन एवढं चंचल आहे, बहुत चंचल चपळ. तुकोबारायांची भाषा आहे, त्याला जायलाही वेळ लागत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलव दृढम, गीता सांगते खूप चंचल आहे. एवढं चंचल मन, या मनाला अगोदर या संसाराच्या परिवर्तन रूपी संसाराच्या व्यापाने तापलेलं मन अगोदर शांत करावं लागतं. आता बाबा तापलेला तवा शांत करता येतो, पेटलेला विस्तव शांत करता येतो, पण हे तापलेलं जे तुम्ही आज नवीनच काहीतरी सांगायला लागले असं तुम्हाला वाटत असेल, पण नवीन नाही, हे ग्रंथातलंच आहे. आता अलीकडं कीर्तन म्हणजे कीर्तनकाराची आता सांगायची गरज नाही, तुम्ही बघताय, तुम्हाला तेच आवडायला. मठ बांधणं, गाड्या घेणं, लवाजमा करणं, दिंड्या काढणं, हे म्हणजे लय मोठी बाब नाही. याचा भगवत प्राप्तीचा काही संबंध नाही.
गाता येणं, वाजवता येणं, कीर्तन करता येणं याचा आणि परमात्मा प्राप्तीचाही काही संबंध नाही. परमात्मा प्राप्तीसाठीची साधना म्हणजे ती पराकाष्ठा जी सांगतोय ना मी तुम्हाला ही आहे आणि ग्रंथात आहे तेच सांगतोय. बगलतलं काढून इथं मांडायचं हे व्यासपीठ नाही. अगोदर तुम्ही बिघडले नियोजन करणारे, त्या हसणाऱ्या लोकांची कीर्तन ठेवायला लागले, परिणामी तुम्हाला ह्या तरुण पोराला तेच ऐका वाटायला लागले. हसवायला दुसरं ठेवा ना काहीतरी. गावच्या सप्ताह पैसा वाटोळा होतो एकतरी आणि परमात्मा होत नाही. या व्यासपीठावर फक्त ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय सांगावे. जर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या पलीकडे जर कुणी सांगायचा प्रयत्न केलाच, कुणी जर म्हणत असेल की मला असं म्हणायचंय, मला असं म्हणायचं म्हणलं की खटकन हाणलं पाहिजे त्या कीर्तनकाराला बसलेल्या लोकांनी. पण आमच्या विचाराची ऐकण्याची उंचीच तेवढी राहिलेली नाही. विठ्ठल सांगा, किती कीर्तनकाराला नियम पाठ आहेत, किती कीर्तनकार नियम करतात. आजचा नियम कितवा म्हणता सांगता येत नाही. एखाद्या लयच विनोद करणाऱ्या एखाद्या कीर्तनकाराला विचारा की नियम कितवा आहे आजचा, कितवा नियम आहे आजचा, माहित नाही. 23वा नियम आहे, 23वा. हे नित्यनेम केला पाहिजे, नित्यनेमाशिवाय नाही. मी काय सांगत होतो, मूळ कुठं होतं आपलं? विठ्ठल या परिवर्तन रूपी मनाला म्हणजे परिवर्तन रूपी संसाराच्या व्यापाने तापलेलं मन, आपण इथं होतो, या मनाला शांत करणे. आपल्याच गंकेतला बॅलन्स कामाला आला. विठ्ठल परिवर्तन रूपी संसाराच्या व्यापाने तापलेलं मन आम्हाला शांत करायचंय. मग हे मन कशाने शांत होईल? हे मन एखादा बंगला बांधल्याने शांत होईल, शेजाऱ्याने बंगला बांधल्याने शांत होईल? नाही रे बाबा, शेजाऱ्याने बंगला बांधल्यास तर उलट जास्त तापेल. हे मन तापेल. तापलेलं मना, या मनाला शांत करायचंय ना? हो, करायचंय. मग काय करावं लागेल? माझ्याकडे तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारा सांगतात, या मनाला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर तुम्हाला उपाय सांगतो, तो उपाय करा म्हणतात तुकोबाराय. नाम घेता मन निवे, जीवे अमृतची श्रवे, होता ती बरवे, आयशे शकोन लाभाचे, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले, होता ती बरवे, आयशे शकोन लाभाचे, नाम घेता मन निवे. हे मन 100% शांत होईल, पण नाम घ्यावं लागेल. नामाशिवाय आणि कितीही धावाधावी करा, तुकोबाराय म्हणतात, मी प्रचंड धावाधावी केली पण माझं चित्त त्याच्या चरणाजवळ लावलं. करी आयशी धावा धावी चित्त लावी चरणापै, चित्त लावी चरणापै, चित्त लावी चरणापै. करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापै, चित्त लावी चरणापै, चित्त लावी चरणापै. तुकोबाराय सांगतात, धावाधावी केली पण चित्त चरणाच्या जवळ लागलं, भगवंताच्या चरणाजवळ माझं चित्त स्थिर झालं. आणि परिणामी पण ते चित्त चरणाजवळ लावण्यासाठी मी काय केलं, माझ्या जीवनामध्ये विठ्ठल नामापासून मी चालू केलं. बोलावा विठ्ठल विठ्ठल, मी विठ्ठल म्हणायला लागलो. आता विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं काय फायदा आहे बाबा, आमच्याकडे भरपूर काही आहे आणि तुमचा कशाचा विठ्ठल आणला, असे म्हणणारे काही महाभाग आहेत. विठ्ठलापाशी सर्व काही आहे. अरे तो बाप आहे,
जगाचा बाप आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाचं कुळदैवत आहे. कुळीचेही कुळदेवी केली ठावे संताने. तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंगी. ते आमचं कुळदैवत आहे, आमचं वारकऱ्यांचं कुळदैवत आहे. कुणी म्हणत असेल की कुळदैवत नाही, अरे आमच्या वारकऱ्यांचं कुळदैवत आहे. आम्ही भेदामध्ये गेलो, तापलेल्या या संसारामध्ये गेलो, दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये गेलो. काही करा पण विठ्ठल नाम साधना मुखामध्ये ठेवा. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचं अरे मनुष्य जीवन वक्ते बुवा नेहमी सांगायचे बुवा, मनुष्य जीवन म्हणजे जंक्शन स्टेशन आहे म्हणायचे. जंक्शन स्टेशन कसं? जंक्शन स्टेशन. त्यानं जर ठरवलं त्या मनाने, त्या मनुष्य देहाला आलेल्या माणसाने जर ठरवलं देव व्हायचं, देवही होता येतं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. करता येत पण ठरवलं तर करता येतं, पण काहीही ठरवतात, जे करायचंय ते ठरवत नाहीत. तुम्ही जर ठरवलं की समाजाचा मेळ घालायचा आहे, मेळ घालू शकता. तुम्ही जर ठरवलं समाजामध्ये घोळ घालायचा आहे, घोळही घालू शकता. तुम्ही जर ठरवलं समाजामध्ये गाडा उभा करायचा आहे, गाडाही उभा करू शकता. तुम्ही जर ठरवलं समाजामध्ये राडा करायचा आहे, तुम्ही राडाही करू शकता. तुम्ही जर ठरवलं उद्या रविवार आहे, फुटाणे वाटायचे, फुटाणेही वाटू शकता. पण तुम्ही जर ठरवलं कुटाणे करायचे, कुटाणेही करू शकता. माझा एकंदरीत मतितार्थ हा यमक जुळवण्यात नसून, तुम्ही जर मनुष्य जन्माला आलात आणि तुम्ही जर ठरवलंय की आम्हाला सिद्ध अवस्थेला जायचं आहे, आणि तुम्ही जर ठरवलं तर सिद्ध अवस्थेलाच काय देवही होता येतं. मी प्रमाण सांगून गेलो, पण त्याला प्रेमाने भजन करावं लागतं. भावे गावे गीत शुद्ध करोन या चित्त तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. चांगला उपाय आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे, हे गाड्या गॅरेजला लागले ह्यांच्यासाठी नाही. पोरं निर्व्यसनी हो म्हणून सप्ताह, संस्कार घडावे म्हणून सप्ताह. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घ्यावं त्यांनी मुखामध्ये, त्यांची बुद्धी सदृढ राहील म्हणून सप्ताह. हरिपाठ कानावर तरी ऐकायला तरी भेटेल म्हणून सप्ताह. आता पण हे सांगायचं कुणाला? अरे जे आम्ही सांगतो ना तेच लोक नियम पाळायला तयार नाहीत. ज्या पवित्र, अरे आणखीन सांगतो, सिद्ध अवस्थेला जाण्यासाठी ज्या तुकोबारायांनी साधना केली, त्या तुकोबारायाच्या वाङ्मयातले अभंग आम्ही इथं सांगतो, अभंग सांगतो. ते पवित्र ब्रह्मस्वरूपाचे अक्षर. आता माझ्याकडे नाही वेळ, तर मला बोलायला येते. मी अलीकडं ती कडक बोलायला सोडून दिलो. काय करायचं, जाऊ देत मरायला. अरे माणसाने माणसात बसायचा प्रयत्न करावा का माणसाने माणसातून उठून जायचा प्रयत्न करावा? विठ्ठल ठरवलं ना, ठरवलं पाहिजे. पण जर नाही ठरवलं तर काय उपयोग आहे? तुकोबाराय सांगतात, मी एकट्यानेच नामसाधना केली नाही, मी सिद्ध अवस्थेला जाऊजीपर्यंत मी एकांतामध्ये राहिलो. पण शास्त्रकार सुद्धा सांगतात, आणि त्या श्लोकाला समर्पक प्रमाण तुकोबारायांचं आहे.
सतरती सतरती स लोकंस तारयती. तुकोबारायांचं समर्पक शब्द ना शब्द प्रमाण असं आहे, करोनी चिंतन करवी अनेका तोया झाला लोका नावजगी. मी स्वतःही चिंतन करायला लागलो आणि सर्वसामान्य प्रपंचामध्ये व्यापलेल्या ग्रासलेल्या लोकांकडूनही नामचिंतन करून घ्यायला लागलो. करोनी चिंतन करवी अनेका तोया झाला लोका नावजगी. नावजगी झाला, तोया जगी झाला, नावजगी झाला. कशामुळे झाला? चिंतन करून घेतलं म्हणून झाला. तर आम्ही चिंतनापासून लाखो किलोमीटर लांब आहेत. कीर्तनकार असे बोलवा की कधीतरी त्यांनी वर्षातून एक तरी गात्याचं पारायण करावं, एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, रोज हरिपाठ म्हणावा, रोज पूजा करावी त्याची नित्यनेमाची, असा कीर्तनकार असावा. कीर्तनकार म्हणजे काय? माझ्याकडं काय बॉडी नाही, दाढी नाही आणि भानगडी तर अजिबातच नाही. अलीकडं लय अवघड झालंय संप्रदायामध्ये, काय नको वाटते बोलायला. अधिकार संपन्न महात्मे होते गेले महाराज. वक्ते बाबा काय बोलायचे? वक्ते बाबा संतोष महाराजांना माहिती आहेत. वक्ते बाबा खूप प्रखर व्यक्तिमत्व, प्रखर व्यक्तिमत्व. ते त्यांच्याच मुखात शब्द गोड वाटतात, आपल्याला शोभणार नाही. ती लहान तोंडी मोठा घास होईल. विठ्ठल अरे ज्या ज्ञानोबा राय तुकोबारायांची अक्षर घेऊन आम्ही इथं कीर्तन करतो, आमच्या मुखात काय काय घालतो? आम्ही तंबाखू घालतो, ब्रिष्टाला वडतो. गायक सुधारले पाहिजेत, कीर्तनकार सुधारले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आहे, आपली आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. याच्या पलीकडे आणखीन काही सुधारित नमुने बघितले मी. काही काही तर माल टाकून बी येऊन चाली म्हणतात. विठ्ठल यानं सिद्ध अवस्थेला जाता येणार नाही. तुम्हाला जर सिद्ध अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल, संत अवस्थेला जायचं असेल, ती अवस्था अगोदर प्राप्त असावी. आणि प्राप्त असल्यानंतर परमात्मा सहज प्राप्त असतो महाराज, सहज प्राप्त असतो. परमात्मा प्राप्त असल्यानंतर परमात्मा विनवणी करतो. तुकोबारायांना परमात्म्याने विनवणी केली. काय विनवणी केली? तुकोबाराया तुम्हाला मी काहीतरी देऊ इच्छितो, तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊ का? तुकोबाराय सांगितले तुझं ब्रह्मज्ञान तू तिकडंच थांब, मला ब्रह्मज्ञान नको. आता तुम्ही जर म्हणाल की आम्हाला जर देव प्राप्त झाला तर आम्ही ब्रह्मज्ञान नक्की घेऊ. अरे ब्रह्मज्ञान वेटेज त्याला तवाच येतं, महत्व तवाच येतं. कधी येतं माहिती आहे का? अगोदर ते वस्तू आपल्याकडं असावी, असल्यानंतर एखाद्याने ते आग्रह करावा, तुम्ही मला पैसे द्यावेत, आणि देत असताना मी नको म्हणावं, त्यावेळेला त्याला महत्व प्राप्त होतं. विठ्ठल महत्व जर जीवनाचं कळायचं असेल तर संत वाङ्मयाची कास धरावं लागेल, कास धरावं लागेल. संत वाङ्मयाकडे यावं लागेल. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्यावा लागेल. तुकोबारायांच्या गात्याचा आश्रय घ्यावा लागेल. नाथ महाराजांचा आश्रय घ्यावा लागेल. आम्हाला जर कोकिळकंठी रडणारे काय विनोद सम्राट, आवाजाचे बादशे, काय कसली आजूक बादशे यांची कीर्तन ऐकल्यास आमचा शेवट कसा सिद्ध अवस्थेपर्यंत जाईल हे जाणं शक्य नाही, कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. तर याच्यासाठी ज्ञानोबारायांच्याच हाताला ज्ञानोबारायांच्या, मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबारायांच्या दरबारात जात असताना ज्ञानोबाराला सांगायचं मला चांगलं करून घ्यायचं, मला सिद्ध अवस्थेला जायचंय, पण मी एकटा आलो नाही, मी तुकोबारायांच्या हातामध्ये करंगळी देऊन मंदिरामध्ये प्रवेश करतोय. माझ्या करंगळीला माझ्या तुकोबारायाने धरलेलं आहे. आणि ज्ञानोबाराया मी तुम्हाला शरण आलोय, मी तुम्हाला शरण आलोय, तुम्ही माझं चांगलं करा, गोमट करा, माझ्यावरती कृपा करा. तुकोबाराय सांगायला लागले, गोमटे ते करा माझे भार, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, आता माझं गोमट करा,
तुम्ही कृपा करा. कृपा कटाक्ष न्याळिले आपुल्या पदी बैसविले. देवा, ज्ञानदेवा, हे तुम्हीच करू शकता. जीवन एवढं शुद्ध जगावं, अख्ख्या जगानं त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिनरजनी. ज्ञानोबारायांच्या चरणावरती नतमस्तक अख्खा विश्वातली सर्व जीव तिथं नतमस्तक होतात. असं जीवन जगावं. असं जीवन जगायचं असेल तर ज्ञान तुकोबाराय सांगतात तुम्हाला विठ्ठल म्हणावं लागेल. विठ्ठल, आमच्या जीवनाची सुरुवातच काय झाली? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. माझ्या जीवनाची सुरुवात अशी झाली, मी विठ्ठल म्हणायला लागलो आणि माझं विठ्ठल म्हणण्याचं खंडन कधी पडलं नाही. बोलावा विठ्ठल, मी बोलत असतानाही विठ्ठलच बोलायला लागलो. पाहत असताना सुद्धा विठ्ठल स्वरूपामध्ये पाहायला लागलो. मी एखादं कर्म करत असताना विठ्ठल स्वरूपाने करायला लागलो. परिणामी मी सिद्ध झालो आणि सिद्ध अवस्थेला आल्यानंतरचे त्यांचा तो अनुभव, जीवनामध्ये आलेला अनुभव समाजाच्या पुढे प्रगट करायला लागले. श्रीधराच्या मी महाराजांनीच मला एका ग्रंथाचं नाव सांगितलं होतं. ते कुठलं वाङ्मय ते गोरखपूरचं तुम्ही मला सांगितलेलं. श्रीधराचार्यांची टीका मागवली आपण. आचार्य कुणाला म्हणावं? अचिनोती शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि. त्याच्यातलं सूत्र आहे, एखाद्या ग्रंथाचं अध्ययन करावं, तशा पद्धतीनं जीवन जगावं आणि नंतर समाजाला उपदेश करावा, तया नामाचार्य. तसं समाजावरती परिवर्तन व्हावं वाटत असेल तर अगोदर तसं वागावं लागेल. तसं वागल्याशिवाय होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी त्या साधनेतून पुढे गेलो आणि समाजाला उपदेश करायला लागलो, समाजाला सांगायला लागलो, अरे बाबानो, नुसतं विठ्ठल बोललो नाही, विठ्ठल पाहिलो नाही, नुसता विठ्ठल केला नाही, तर माझा जीवभाव सुद्धा विठ्ठल झाला. यात नवल नाही. त्या विठ्ठलाला पाहता पाहता माझं मन एवढं अनावर झालं की मला त्याचा सोस लागला. येणे सोसे मन झाले हव भरी. 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 सोसे मन झाले हव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. घेत नाही. येणे सोचे मन झाले हव भरी. येणे सोचे मन झाले हव भरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी. येणे सोसे मन झाले हव भरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हव भरी. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोशे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही. तुकोबाराय सांगतात, माझं मन आता माग घेत नाही. येणे सोस हव भरी झालंय.
मला हवं हवं असं वाटायला लागले. आणखीन त्याच्यातली आशा वाढत गेलेली आहे त्या नामचिंतनातली. सिद्ध अवस्थेला पोहोचून सुद्धा माझा आता संसाराच्या ह्या व्यापातून, परिवर्तन रूपी संसारातून मी बाजूला गेलो आणि त्या अवस्थेला गेल्यानंतर प्रभू चिंतनामध्ये मी मग्न झालो. आणि एवढं मग्न व्हावं, एक छोटे कदम मौली आमचे विनोदाने एक दृष्टांत सांगत असतात. नवीन लग्न झालेलं जोडपं असावं, त्या संतावरती, ज्ञानोबाराय तुकोबारायवरती, पांडुरंग परमात्म्यावरती एवढं प्रेम करावं. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, ही प्रेमाची व्याख्या जी आहे ना, अशा पद्धतीचं प्रेम करावं. पहा, छोटे कदम मौली नेहमी सांगत असतात ते विनोदाने छोटासा दृष्टांत. नवीन लग्न झालेलं जोडपं असावं, एकांतामध्ये असावं. एकांतामध्ये असल्यानंतर त्या दोघांचा संवाद चालावा. काय ग, तू माझ्यावरती किती प्रेम करतेस? त्यावेळेला ती लाजून खाली मान घालावी. खाली मान घालून पायाच्या नखाने तिने असं जमिनीला कोरावं. प्रेमाची व्याख्या आहे. मला या दृष्टांत सांगण्यामध्ये मुळीच रस नाही. मला तुम्हाला सिद्धांताकडे घेऊन जायचं आहे. पहा, ती पायाच्या नखाने माती उकरावी. सांग ना, खूप करते. अरे खूप म्हणजे किती करतेस ते तरी सांग. खूप करते. तसं ज्ञानोबाराय सुद्धा एका साधकाला विचारायला लागले, अरे बाबा जाऊ द्या, ते नवरा नवरीचं सोडून द्या विषय, ते तरी रोज आम्ही दररोजच्या संसारी व्यापामध्ये ते पाहणारेच आहोत. ज्ञानोबाराय कळले पाहिजेत. ज्ञानोबाराय साधकांना म्हणायला लागले, का रे बाबा, तू माझ्यावरती प्रेम करतोस, पण किती करतोस ते सांग ना. त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या दरबारातला साधक म्हणायला लागला, मी एवढं प्रेम करतो. नाही, ज्ञानोबारायांना परमात्माच म्हणायला लागले. पांडुरंग परमात्मा किती प्रेम करता माऊली? त्यावेळेला माऊली सांगायला लागले, माझ्या प्राणापेक्षाही जास्त बहु आवडसी जीवापासून कानडिया. विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून या. देवा, माझ्या प्राणापेक्षाही तुम्ही मला आवडतात. देव आपल्याला प्राणापेक्षाही जास्त आवडावा. त्यावेळेला आपण ज्ञानोबारायांच्या मार्गावरती चाललो असं सिद्ध होईल. तुकोबारायांच्या मार्गावरती चाललो असं सिद्ध होईल. आणि आपलं नाम घेऊन आपलं मन तृप्त होईल. मन तृप्त झालं पाहिजे. काही साधू मंडळी आहेत महाराज, त्यांनी जीवनामध्ये कुठलं वाङ्मय केलं नाही, पण नामचिंतनाची साधना एवढी केली की बस ते परमात्मा स्वरूपाला आणि संत मायबापांच्या यादीमध्ये आले. तसं आपल्याला जरी वाटत असेल की मागं आपलं काही राहावं, तर आपण सुद्धा झालेला सप्ताह वाया न जाऊ देता उरले ते हरी तुम्हा समर्पण या उदात्त हेतून आपण सुद्धा साधनेला चालू केलं पाहिजे. आणि साधना चालू करून भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गावरती, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भेटीच्या मार्गावरती चाललं पाहिजे. पण आपल्याला ते वाटत नाही. आमचा रस पुन्हा त्या, कसं आहे, संसार म्हणजे ती बोरीची काठी असते ना, गावरान बोर. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे संसाराचं. आम्ही इथं ऐकलं, महाराज बरोबर सांगायलेत. तुम्ही गात्यातलं सांगताय, मात्यातलं सांगत नाही, बरोबर आहे. ग्रंथातलं सांगताय, बरोबर आहे. पण आमचा संसार असा आहे प्रत्येकाचा. तुमचा असं, मी सुद्धा काही संन्यासी नाही, मी पण संसारिकच आहे. बोरीची काटाडी कशी आहे तसा हा संसार आहे. कसा आहे वाटतं, इथं कीर्तनात बसलं की आपण सुद्धा तुकोबारायांच्या मार्गाने कास घालून ही बळकट, बस आता गेलं की दुसरं काहीच करायचं नाही साहेब. गेलं की नुसतं काय करायचे, आता फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, दुसरं काहीच नाही. काय शिव्या दिले तरी विठ्ठल, मारलं तरी विठ्ठल, आता काहीच बोलायचं नाही. पण इथून बाहेर, मंदिराच्या बाहेर गेलं की लगेच
जाऊ दे, यांचे धंदेच आहे ते. बरं मी काही धंदेवाईक नाही. मी धंदेवाईक नाही, मी वारकऱ्यातला माणूस आहे. ध्यानात ठेवा, हे यांचे धंदेच आहेत, चालणारी प्रक्रिया आहे. असो, ही बोराटीची काठी कशी असते माहिती आहे का? गावरान बोर तुकोबाराय सांगतात. गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी तुकोबाराय सांगतात. बाबा जवळ गेलं की एक काटा असं वाकडा असतो, ते असं जवळ ओढण्याचं काम करतो, आणि दुसरा जो काटा आहे तो सरळ टोचण्याचं काम करतो. तसाच हा संसार आहे म्हणतात तुकोबाराय. तुकोबाराय सांगतात हा तसाच संसार आहे. ही संसार कसा आहे, आम्हाला जरी वाटत असेल की आता ह्या महाराजांना सांगितलंय, रात्रच्या महाराजांनी शिवरात्र चांगली सांगितली आहे, आता आम्हाला खरंच वैराग्य प्राप्त झालंय, आता आम्ही येणाऱ्या वारीला जाऊ. पण वारी 18 दिवसाची झाली की घरची आठवण येते. घरची आठवण आली की घरी येतो. घरी आल्या आल्या आकर्षण काटा पत्नी असते, पत्नीच्या आकर्षणाने गावाकडे येतो आणि टोचणारे काटे असतात. भाऊ बहिणी आई म्हणतात, हरी हरी करून पोट भरत नाही, लागा कामाला. टोचणारे काटे, वाकडा काटा पत्नी आहे, ज्याचे लग्न झालं नसतील ते अपेक्षेने येतात. विठाला 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 विठाला. येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही. माझं मन पुन्हा माघारी येत नाही. कशामुळे येत नाही? जी माझी बंधनाची गाठ होते ना ती बंधनापासून उखलल्या गाठी, बंधनापासून उखलल्या गाठी, उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उखलल्या गाठी, बंधनापासून उखलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी. देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. माझी बंधनाची गाठ गेली. विद्यते हृदय ग्रंथी सिद्ध्यन्ते सर्व संशय, क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. माझी बंधनाची गाठ सुटली. बंधनापासून उकलिल्या गाठी देताली मिठी सावकाश. बरोबर आहे ना? छिदग्रंथाची गाठ माझी गेली. परिणाम कशामुळे गेली? नामसाधनेने गेली. आणि माझ्या जीवनामध्ये, माझ्या देहामध्ये तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हरिते घर केले. काम क्रोधादी विकाराने माझं घर रित झालं. तुकोबाराय सर्व साधकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन बोलतात. तुकोबारायांची भाषा आहे बाबा. तुकोबारायांची भाषा, तुकोबारायांचे शब्द कधी वाचले असतील तुकोबारायांनी? श्रीमद भागवतातले, मी मागं म्हणलं होतं महाराजांना, मी श्रीमद भागवतातले श्लोक साहेब आणि श्रीमद भागवतातल्या श्लोकाचे शब्द ना शब्द आणि तुकोबारायांच्या अभंगाचे शब्द ना शब्द समान अर्थ आहे, समान अर्थ. यथाव्रज गोपिका नाम साधवस्मिन परम प्रेम रूपाहा, त्या गोपिका वर्णन करतात. तुकोबारायांचे शब्द तसेला तसे आहेत. कैयायशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. तुकोबारायांचं वाङ्मय बाबा. तुकोबारायांच्या जर एकदा का बोटाला धरलो ना, तुकोबारायांचे अक्षर आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाहीत. हे तुकोबारायांचे अक्षर आहेत. अरे बुडालेली गाता तरली, काय त्याग असेल तुकोबारायांचा, काय त्याग असेल. आम्हाला पडलेली वस्तू सोडा वाटत नाही, होतं ते दान करून टाकलं बाबाने. काय तुकोबारायांचं जीवन आहे. तुकाराम महाराज कळावे. तुकाराम महाराज करण्यासाठी नुसतं तुकाराम तुकाराम म्हणा, तुकोबाराय भेट देतील, नक्की भेट देतील. देव भेटणं सोपं का संत भेटणं सोपं? हो काय संत
संत भेटणं सोपं. देव हा देव भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं एवढं सोपं नाही. मला वाटतं इथं माऊलीचं मंदिर आहे, चाकरवाडीकर माऊलींचं. मला संतोष महाराजांनी मागे सांगितलं होतं. मागे एकदा ती शेतामध्ये सप्ताह झाला, तिथल्या कीर्तनामध्ये आल्यास त्यावेळी आम्ही मंदिरात पण गेलो होतो. सिद्ध महात्मे त्या रुई रामेश्वरला आपल्या त्या कराडांच्या गावामध्ये मी गेलो होतो कीर्तन सेवेसाठी. त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं की हयातीमध्ये संत कळावेत बरं का, कळावेत. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या हयातीतल्या लोकांनी त्यांना नाव ठेवले. काही लोकांनी तर काय केलं, मारलं महाराज ज्ञानोबारायांना. कोरांनाची भिक्षा खाऊ दिली नाही, मारलं की नाही बघा. काय सिद्ध महात्मे होते. हे उत्तरेश्वर माऊली पिंपरीकरांचं कीर्तन चालू होतं म्हण. मला काही ते गायनातलं कळत नाही, पण ते त्या परिसरातल्या काही वारकरी मंडळीने सांगितलेला किस्सा आहे. ते मेघमल्हार राग गायला होता म्हणे त्याने. मेघमल्हार नावाचा राग गायला. ते राग आळवत असताना की म्हणजे चैत्रातल्या उन्हाळ्यामध्ये ढग भरून आले होते, म्हणजे एवढा म्हणजे ते वातावरण तयार झालं होतं. आणि त्यावेळेला थोडा सडाका पडला होता, पाऊस पडला होता. ही काय साधनं असेल त्यांच्या जीवनातली. आणखीन याच्या पुढे चला, जाऊ दे आता तुम्ही बघताय, मला लौकिकातलं जास्त सांगण्यामध्ये रस मुळीच नाही. असो, संत वाङ्मय कळावं, ग्रंथ कळावेत. ज्या तुलसीदासांचं रामायण जग डोक्यावरती घेऊन नाचत होतं. आपल्या माणसाची किंमत करायला शिका. त्या तुलसीदासांना त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांच्या गावातली लोक म्हणत होते, कधी आलास तुळशा म्हणून. ही तशी गत आहे. आता कसं आहे, आमचं म्हणजे कसं आहे, वडराजा गल्लीत कापडे काय गेले धंदा आहे. आता इथं तुम्हाला हसायचा माल लागतं, पण आम्ही आलाय ते हसवायचं, कसं हसवतं तेच कळत नाही आम्हाला. विठ्ठल मला बरेच जण म्हणतात कधीतरी मधले चुटकुले सांगत जा. आमचे परमेश्वरजी मला काल म्हणले काहीतरी महाराज थोडं बोलत जा मध्ये. अरे येतच नाही तर काय सांगू. जमतंय त्या पद्धतीने ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करतो भाऊ आपण. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला कोणी म्हणू नये की मी असं बोलल्यानंतर हे व्यासपीठ चालेल, अजिबात नाही. तुझ्यासारखे रामकृष्ण आले गेले, त्याने जग का वसची पडले. देवासारख्यांचा अवतार संपला, पण हे व्यासपीठ आजही जिवंत आहे. भोग संपणार आहेत, भोग तसेच आहेत, भोग भोगणारे संपणार आहेत. समजून घ्या, भोगामध्ये अडकू नका. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही सुखी आहोत, तुकोबाराय सांगतात, आगी लागो तया सुका, जेने हरी नये मुका, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. परमात्म्याला आपल्या चित्तामध्ये धारण करा. ज्ञानोबाराय तुकोबारायचा एक लास्ट शेवटचा दृष्टांत डोळ्यापुढे ठेवतो. सर्वांनी एकदा मधलं भजन घेऊया आणि शेवटचा तुम्हाला सिद्ध अवस्थेला पोहोचण्याचा एक दररोजचा नित्यक्रम सांगतो. ते क्रम तुम्ही करा. ते क्रम केल्यानंतर तुम्ही नक्की सिद्ध अवस्थेला पोहोचाल. आणि ती क्रम करून जरी नाही भेटलं, आपलं नाही मेळ लागला, तर त्याच्या पुढचं एक औषध सांगतो, ते पण करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. बोलत असताना एखादा लहान तोंडी मोठा घात झाला असेल तर मला परत करा. जे योग्य असेल ते ज्ञानोबाराय तुकोबारायांचं असेल, श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण केलेलं असेल, थोरा मोठ्यांच्या मुखातून श्रवण केलेलं असेल,
सेवा समाप्त झाली. एक माऊलीचं भजन होईल एकदा आणि नंतर चालू होईल. ज्ञानेश्वर ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली